वाव, कसली भारी दिसते ना, खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते. तर हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हिनिंग. आज की नाही मी मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहे. सो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता मी की नाही आलं लसूणची पेस्ट करून घेते. इथे कांदा मी ऑलरेडी परतायला ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते एकच. तर आता इथे मी कांदा परतवत आहे. मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून झाला की इथे आलं लसूणची पेस्ट करायची आहे. ह्या कांद्याची पण गार झाल्यावर पेस्ट करायची आहे. इथे काजू घेतलेत मी, काही भिजत घातले, ह्याची पण प्युरी करणार आहोत. आणि हे 2 छोटे साईजचे टोमॅटो, याची पण मस्त अशी प्युरी करायची. ओके चलो. मी इथे मस्त असं फ्रेश पनीर घेतलं आहे, त्याचे छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे. आता ते मी तेलामध्ये छान असं शॅलो फ्राय करून घेणार आहे. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं फ्राय करून घेऊया. इथे मी की नाही पनीर चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच कढईमध्ये ही जी पेस्ट होती ना आपली, ती परतवायला टाकलेली आहे. आता ही चांगली अशी परतून घेऊया आणि त्यामध्ये काही सुके मसाले घालूया. आता यामध्ये ॲड होणार आहे मस्त असं एव्हरेस्टचा पनीर मसाला, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घेऊया. सोबतच थोडंसं दही, जे की ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान लागते. ही सगळ्यात एंडला आपलं तळलेलं सगळं पनीर. शेवटी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी. दॅट्स इट. आपली पनीर भाजी रेडी आहे. तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. वाव, कसली भारी दिसते ना, खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. सो फायनली आपलं मस्त टेस्टी असं पनीरची भाजी रेडी आहे.